नमस्कार. सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्ष निवडणूक चिन्हावरून ठाकरे विरुद्ध शिंदे या प्रकरणाची सुनावणी आज होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर दुसरीकडे सुप्रीम कोर्टामुळे शिंदे गटाच्या अडचणी वाढल्या आहेत. शिंदे गटाच्या आमदाराला सुप्रीम कोर्टाने जोरदार झटका दिलाय. त्यामुळे आता थेट त्याची आमदारकी धोक्यात आली आहे. शिंदे गटाचे संगमनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार अमोल खताळ यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या निर्णयाविरोधात आमदार खताळ यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेली विशेष अनुमती याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे अमोल खताळ यांची आमदारकी धोक्यात येण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. नेमकं काय आहे प्रकरण समजून घेऊया. विधानसभा निवडणुकीच्या वेळी निवडणूक प्रतिज्ञापत्रात चुकीची आणि अपूर्ण माहिती दिल्याचा गंभीर आरोप करत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी आमदार अमोल खताळ यांच्या विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. ही याचिका सुरुवातीलाच फेटाळून लावावी अशी विनंती आमदार खताळ यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपीठाकडे केली होती. मात्र उच्च न्यायालयाने खताळ यांची ही मागणी फेटाळून लावत त्यांच्या विरोधात रीतसर खटला चालवण्याचे स्पष्ट आदेश दिले होते. खताळ यांनी हायकोर्टातील सुनावणीत आपण सध्या त्या फर्मचे भागीदार नसल्याचा आणि फर्म विसर्जित झाल्याचा दावा केला. मात्र थोरात यांनी GST संकेतस्थळावरील नोंदी सादर करून फर्म सक्रिय असल्याचं दाखवलं. न्यायालयाने या टप्प्यावर खताळ यांचा बचाव ग्राह्य धरता येणार नसल्याचं स्पष्ट केलं. उच्च न्यायालयाच्या या दणक्यानंतर आमदार अमोल खताळ यांनी तातडीने सर्वोच्च न्यायालयात धाव घेत विशेष अनुमती याचिका दाखल केली होती. मात्र सर्वोच्च न्यायालयानेही उच्च न्यायालयाचा निकाल कायम ठेवत खताळ यांची याचिका फेटाळून लावली आहे. त्यामुळे आता त्यांच्या विरोधात उच्च न्यायालयात रीतसर सुनावणी आणि खटला चालणार असून या कायदेशीर लढाईत खताळ यांची आमदारकी रद्द होणार का याकडेच आता संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय. या बातमीवर तुम्हाला काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. धन्यवाद.